भगिनींनो आणि पत्रकार मित्रांनो, आज आपल्या कांदळगावच्या तिथं मैदानात सभा आपली सुरू आहे राष्ट्रवादी काँग्रेसची। परंतु गेल्या 8-10 दिवसापूर्वी सराटीत काहीतरी राष्ट्रवादी दुसऱ्या गटाची सभा होती आणि तिथं त्या गंगावाळांचं माकाड तिथं आपलं मामावर टीका करत होतं। मामाने गेल्या अनेक वर्षापासून गेले 20 वर्षापासून आपण पहिल्याही आमदाराचं काम बघितलं असेल आणि आताच्या आमदाराचं काम तुम्ही बघितलं असेल। मी ह्या टोकाला ही कांदळगाव आहे, माझं गाव त्या टोकाला आहे, तरी पण तालुक्यात चौफेर विकास जर कुणी केला असेल तर ती दत्तामामा भरणेने केला असेल। आणि ती गंगावाळांचं बांडगुळ 10 वेळा मामावर टीका करायचा प्रयत्न करते। आज सुद्धा तिथनं आम्ही निघून आल्यानंतर आता त्यांनी मामाचा तिथं जाहीर निषेध केला। निषेध करायचं काय कारण नव्हतं, तिथं सुप्रिया ताईचं चुकून नाव राहिलं होतं। ती खाजगी कार्यक्रम अचानक मामाने फोन केल्यामुळं आम्ही घाईघाईनं ती पाठी टाकली आणि अजितदादाचं सुद्धा त्यात नाव टाकायचं राहिलं होतं। असं काय जाणून बुजून सुप्रिया ताईचं नाव राहिलेलं नव्हतं, फक्त आणि मामाचं आणि गारेटकर दादाचं दोघांचं नाव टाकलं होतं, जिल्हाध्यक्ष आणि आमदाराचं। त्याच्यावर इतका गदारोळ करायची काही कारण नव्हती। ती ताईला सुद्धा ती गोष्ट पटणारी नाही। यांनी विनाकारण काय त्या गोष्टीचा धापात भांडगोळा गोळा करायची, कोण त्यांना गावात विचारत नाही अशी भांडगोळा गोळा करायची आणि तिथं काहीतरी कार्यक्रम करायचा। तिथं आम्ही 100-200 कार्यकर्ते होतो आणि ती 10-15 बसली होती। मी तिथं गेल्यानंतर त्यांना म्हणलं तुम्ही कशासाठी बसलाय, तर महाराज तो बाडका महाग लपतोय सगळ्याच्या, दुसऱ्यांना मार खाया पुढं करतोय। त्यांनी पुढे त्याला सांगितलं तू कार्यक्रमात कुठं काळा झेंडा आज दाखवून दाव, तुझा कार्यक्रम जर तालुक्यात कुठं होऊन दिला तर माझं नाव फिरवतो परत म्हणून। तर त्यांनी नीट वागावं, अजून सुद्धा त्यांनी मामावर टीका करायचं बंद करावं, नाहीतर त्याला तालुक्यात फिरून द्यायचं मी बंद करीन। त्या खुसप्याची जशी अवस्था केली तशी ह्याची पुन्हा अवस्था करून ठेवीन मी। एवढंच मी तुम्हाला बोलून मी 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी।